पवित्र आत्म्यामुळे निर्माण होणारं फळ आहे प्रीती, आनंद, प्रसन्नता, शांती, मनोधैर्य, मनाचं संतुलन, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, कळवळा, विश्वासूपणा, हळुवारपणा, नम्रता, दीनता आणि आत्मसंयम. आज मी कशावर बोलणार आहे सांगू? आत्मसंयम. जेव्हा आपण आत्मसंयमाविषयी शिकतो तेव्हा याचा अर्थ हा नाही आपण काहीही करू शकत नाही. तसं नाही आहे नक्कीच. कृपया आज ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा मी आत्मसंयमाविषयी बोलते तेव्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीही गोड खाऊ शकत नाही, तुम्हाला जे हवं ते करू शकत नाही, मौज मस्ती करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही हवं तेव्हा हवं ते खाऊ शकत नाही, किंवा तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दिवशी हवी ती गोष्ट हवी तेव्हा विकत घेऊ शकत नाही, हवं तेव्हा हवं ते बोलू शकत नाही, हवा तो विचार करू शकत नाही, हवी ती गोष्ट हवी तेव्हा करू शकत नाही. मगच आपण यशस्वी जीवन जगू शकतो. आत्मसंयमाचा अर्थ आहे संतुलन. पहिले पेत्र अध्याय 5 मध्ये बायबल म्हणतं, संतुलित असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधित सतत फिरत असतो. सतत. पण जर तुम्ही संतुलित व्यक्ती असाल, सैतान तुम्हाला पाडू शकणार नाही. आमेन. पण आपण आत्मसंयम आणि शिस्तीशिवाय संतुलित राहू शकत नाही. 2 कोरिंथ अध्याय 5:14 म्हणतं, ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरून धरते किंवा गळ घालते. प्रभू येशू म्हणाला, योहान अध्याय 14:15, माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तो असं नाही म्हणाला की माझ्या आज्ञा पाळल्या तर मी प्रीती करीन. देव आपल्यावर अनंतकालिक प्रीती करत असतो. आपण क्षमा मागून त्याची प्रीती विकत घेऊ शकत नाही. पण तो असं म्हणतो की तुमची प्रीती असली तर तुम्ही आज्ञा पाळाल. आपण ज्या प्रमाणात प्रीती करतो त्याच प्रमाणात आपण आज्ञा पाळत असतो. मी माझ्या धूम्रपानाच्या सवयीविषयी अधूनमधून लोकांना सांगत असते, कारण मी धूम्रपान करायला सुरुवात केली तेव्हा मी अवघी 9 वर्षांची होते. मी आजूबाजूच्या किशोरवयीन मुलांसोबत घुटमळायचे, ते सगळे छान धूम्रपान करायचे आणि त्यांच्या संगतीत मीही शिकले आणि मला ते सोडणं जड गेलं. जेव्हा मी खऱ्या अर्थाने ख्रिस्ती झाले आणि देवाने मला सेवेसाठी बोलवलं तेव्हा देव याविषयी माझ्याशी बोलू लागला, कारण ती काही चांगली साक्ष नव्हती, ती चांगली साक्ष नव्हतीच. आणि आता जे धूम्रपान करतात त्यांना कुठल्याही प्रकारे मी टोमणे मारत नाही. खरं तर बघा, देवाला या गोष्टींचा खरोखर वीट आहे, पण कुठलंही व्यसन चांगलं नसतंच. आणि कित्येक गोष्टींना आपण नाही म्हणतो एवढ्यासाठी की इतर लोकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला नसतो म्हणून. आमेन. इथे तर ज्या सेवेसाठी देवाने मला बोलवलं ते पाहता मला यावर मात करणं गरजेचं होतं आणि हे व्यसन सोडणं माझ्यासाठी कठीण गेलं. ते सोडण्यासाठी माझा संघर्ष चालू होता. अनेक वर्ष देव या गोष्टीविषयी माझ्याशी व्यवहार करत होता. माझा संघर्ष चालू होता. शेवटी माझ्या जीवनात असा टप्पा आला की मी ते व्यसन सोडलं, पण मला सोडायचं होतं म्हणून नव्हे. मला एकतरी झुरका मारायचा तीव्र मोह व्हायचाच. मला ते आवडायचं. तुम्हाला कळतंय का? मला ते आवडायचं. मला तल्लफ यायची. मला ते मिळत नव्हतं तेव्हा मी बेचैन व्हायचे. एक तरी झुरका मारण्याची इच्छा असायची. माझ्याकडे सबबी होत्या, पण मी एकाच कारणाने धूम्रपान सोडलं, कारण माझा जीव सिगरेटपेक्षा येशूवर अधिक चढला. बघा, मी म्हटलं तसं हे दोष देण्यासाठी मी सांगत नाही, तर तुम्ही ते लाखो गोष्टींसाठी लागू करू शकता. पण माझा मुद्दा असा आहे, जरी तुम्ही एखादी गोष्ट सोडण्याचा निर्णय घेतला जी चांगली नाहीये, याचा अर्थ असा नाही की ती करण्याचा मोह होणार नाही. प्रभू येशू म्हणाला, तुमची माझ्यावर प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. बघा, देव तुमच्याशी ज्या क्षेत्रात व्यवहार करतोय त्याला विरोध करण्याऐवजी तुम्हाला गरज आहे फक्त प्रभू येशूच्या प्रेमात पडण्याची. तुमच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्ही निदान 1 वर्ष तरी देवाच्या प्रीतीमध्ये डुंबत राहा आणि त्याच्या समक्षतेत राहा. आणि मी सांगू शकते, वर्षाच्या अखेरीस तुम्ही प्रभू येशूच्या प्रेमात असे पडाल की तुम्ही म्हणाल, मी प्रभू येशूला खुश ठेवण्यासाठी वाटेल ते करू शकतो. आता बघा, मी आज इथल्या स्त्रियांसाठी भेटवस्तू आणली. इफेसकरास 5
तुमचे पती पुढच्या 5 मिनिटापासून आनंदाने उड्या मारायला लागतील. मला तुम्हाला हे सांगायचंय कारण माझ्यासाठी हे खरंच कठीण होतं. येशूच्या प्रेमात पडण्याच्या माझ्या लहानशा प्रवासात मी एकदा वाचलं की इफिस्करस अध्याय 5 वचन 22, पत्नींनो तुम्ही सर्व आपापल्या पतीच्या अधीन राहा. अधीन काय काय तुम्ही तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा जशा प्रभूच्या अधीन असता तशा. बघा हे वचन काय सांगू तुम्हाला, हे माझ्यासाठी किती कठीण होतं. वाद न घालता शांत राहून शाब्दिक झुंज न देण्याचा प्रयत्न करणं. आणि मी शेवटी नमतं घेऊन म्हणू लागले, हो हनी. पण त्यातही तिरसटपणाचा भाव असायचाच. हनी. आणि मग प्रभू मला म्हणाला, हे बघ, खरी खरी अधीनता म्हणजे तसं आवडणं नव्हे, ती एक हृदयाची मनोवृत्ती आहे. माझ्या पतीवर प्रेम आहे आणि तुम्ही जर तुमच्या पतीच्या अधीन राहिलात तर तोही मोठ्या मनाने तुमच्या इच्छेचा मान राखील. पण तुम्हाला एक सत्य सांगते, एकाच कारणास्तव मी माझ्या शरीराला नियंत्रित करू शकले आणि ते होतं प्रभू येशूवरील माझी प्रीती. कारण एकदा मी वचन वाचलं होतं की तू माझ्यासाठी हे करशील का. ओह, हे गोड नाहीये का सांगा. तो इथे म्हणतोय जशा प्रभूच्या अधीन तशा असा. जसं तो म्हणतो, जॉयस तू हे माझ्यासाठी करशील का. आमेन. जे टीव्हीवरून पाहतायत त्यांनाही मला हे सांगायचंय की देव तुम्हाला काही गोष्टी शिकवतोय आणि आज तुम्ही देवाचा आवाज ऐका जो म्हणतो तू हे माझ्यासाठी करशील का. तू हे माझ्यासाठी करशील का. हे आपल्याला एका पुढच्या नवीन स्तराकडे घेऊन जातं, नाही का सांगा भाऊ. बघा, तुम्हाला दुखावणाऱ्या लोकांना क्षमा करून त्यांच्याविषयी वाईट बोलणं सोडाल का. प्रभूसाठी हे कराल तुम्ही का. कारण त्याची तशी इच्छा आहे. आपण देवाची आज्ञा का पाळतो यासाठी 50 कारणांची गरज नाही. त्याची इच्छा आहे म्हणून आपण ते करतो. आपण प्रभूवर स्वतःला आवरण्या एवढं प्रेम करावं कारण आपल्याला प्रभूची प्रीती गळ घालते. आज सकाळपर्यंत मी हे सांगायचं ठरवलं नव्हतं, पण मला वाटलं मी तुम्हाला शब्दांविषयी थोडं सांगावं. तशी प्रभूची इच्छा आहे. कारण योब म्हणतो, मी शब्दांनी इतका भरलोय की मला वाटतं मी आता फुटून जाईन, पण माझ्यातला आत्मा मला आवरतो. हे खूपच छान आहे. असे अनेक प्रसंग येतात जेव्हा मला फार बोलावंसं वाटतं. चला, त्या मुखावर ताबा ठेवण्या एवढे धार्मिक तुम्ही झाला नाही आहात. परीक्षा संपलेल्या नाहीत, परीक्षा यायलाच हव्यात. पण बायबल म्हणतं परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. ते असं म्हणत नाही की परीक्षाच नको. ते म्हणतं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून मागा. परीक्षा येतात तेव्हा आपण आपला आत्मसंयम बाहेर काढून असं म्हणायला हवं की नाही, मी ते करणार नाही. आणि जितक्या लवकर तुम्ही योग्य निर्णय घ्याल तितकंच ते सोपं होईल. मला आताही लोकांना खूप काही सांगावंसं वाटतं, पण आता मी स्वतःला आवरते. नीतिसूत्र अध्याय 6 वचन 2 आणि नीतिसूत्र मुखावरच्या वचनांनी अगदी भरलेलं आहे. खरं तर जेव्हा मी नीतिसूत्र वाचते तेव्हा जिथे जिथे मला मुखाविषयी वचन दिसतं तिथे तिथे मी मार्जिनमध्ये मुख असं लिहिते आणि त्याभोवती वर्तुळ काढते. आणि जेव्हा मी तोंडाळपणा करते स्त्रियांनो ऐका, तेव्हा मी ती सगळी वचनं काढून वाचते, विजयाची किल्ली सांगतेय. जरी तुम्ही वापरली नाही तरी तुम्हाला सबब मिळेलच. मी म्हणते की तोंड शोधायची वेळ आलीये.
जेव्हा मला तोंडावरचा धडा झटपट शिकायचा असतो तेव्हा मी इकडून तिकडे शोधते मूक 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 मूक. नीतिसूत्र अध्याय 6 वचन 2. तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतलायस, तू आपल्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. बद्ध. एक सांगू, कुठल्याही गोष्टीपेक्षा तुमच्या तोंडामुळे जास्त संकट येतात. तुम्हाला ताबा ठेवावाच लागेल. त्यासाठी तुम्हाला आत्मसंयमाची गरज आहे. तोंडाला येईल ते बोलून तुमचे मित्र तुम्ही गोळा करू शकत नाही. तोंडाला येईल ते बोलून तुम्ही आपली नोकरी राखू शकत नाही. नीतिसूत्र अध्याय 8 6 ते 8. दाविदाने समयापूर्वीच सांगितलं की तो काय करणार आहे. तो म्हणाला, ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे आणि माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत आणि माझे तोंड नेहमी सत्यच बोलत राहील आणि माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने नीतिमत्वाची आहेत. त्यात काही वाकड्या आणि विपरीत अशा गोष्टी नाहीत. त्यात काही वाकड्या आणि विपरीत अशा गोष्टी नाहीत. मी रोजच्या रोज अशा गोष्टींची कबुली प्रभू समोर देते. रोजच्या रोज. देवा, मी प्रार्थना करते की माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या मनचे विचार तुला नेहमी मान्य ठरव. देवा, माझ्या तोंडावर पहारा ठेव, नाहीतर मी माझ्या जिभेने तुझ्या विरुद्ध पाप करेन. जिभेमध्ये जीवन आणि मरण देण्याचे सामर्थ्य आहे आणि जे शब्द मी बोलेन त्याच्यामुळे मला समाधान वाटू दे, कारण मलाच ते गिळावे लागतील. बायबल हेच तर शिकवतं. आपले शब्द तुम्ही खाता. वचन 13 म्हणतं, उद्दामपणाच्या वाणीचा मी द्वेष करतो. देव म्हणतो, नीतिसूत्र 10:19, फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा. म्हणजे म्हणजे तोंड बंद ठेवणार. नीतिसूत्र अध्याय 18 वचन 20-21. वेळ वाचवण्यासाठी मी बरीच वचनं सोडतीये. मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात आणि त्याला आपल्या शब्दांचे पीक भोगले पाहिजे, ते चांगले असो किंवा वाईट. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात, मरण किंवा जीवनाचे फळ. मला नाही वाटत तुमचं मन आणि तुमचं तोंड यांना नियंत्रणात ठेवण्यापेक्षा महत्वाचं क्षेत्र तुमच्या आयुष्यात दुसरं कुठलंही असू शकेल. मन, मुख आणि भावना ही 3 क्षेत्र अतिशय महत्वाची आहेत. मन, मुख आणि भावना. तुमच्या तोंडाशी संबंधित 4 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. नंबर 1, तुम्ही स्वतःविषयी आणि तुमच्या भावी जीवनाविषयी बोलताना कोणते शब्द आणि कशी भाषा वापरता हे महत्वाचं आहे, कारण त्यात आत्मसंयम हा हवाच हवा. बघा, स्वतःविषयी वाईट गोष्टी बोलू नका. स्वतःबद्दल कधीही वाईट, नकारात्मक, तुच्छ आणि नीच दर्जाच्या गोष्टी बोलू नका. कधीही नका. स्वतःबद्दल अपमानास्पद गोष्टी बोलू नका. कधीही असं म्हणू नका की मी मूर्ख आहे आणि मी कधीच काही नीट करू शकत नाही, मी फार लठ्ठ आहे, मी खूप कुरूप आहे, मी अशी आहे, मी तशी, मी इतरांसारखी नाही, मी हे नाही, मी ते नाही. किती जण स्वतःविषयी वाईट गोष्टी बोलतात. मला कल्पना होती याची. एक सांगू, तुम्ही स्वतःच्या कबुलीपेक्षा मोठी भरारी मारू शकत नाही. गोष्टी तशाच राहाव्यात असं वाटत असेल तर त्या कधीही बदलणार नाहीत. बायबल म्हणतं, तुम्ही नसलेल्या गोष्टी आहेत असा विश्वास धरा. दुसऱ्या शब्दात, देववचनाने तुम्ही आपलं तोंड सदैव भरून ठेवा, कारण देवाच्या गौरवी राज्यात तुम्हाला प्रथम विश्वास ठेवायचा असतो आणि मग ती गोष्ट दृश्यमान होत असते. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही तसं म्हणा आणि मग ते शब्द आत्मिक स्तरावर पोहोचून आपल्यासाठी ती गोष्ट उपलब्ध करतात. हे लक्षात घ्या. तुम्ही कळलं का तुम्हाला? मी ख्रिस्तामध्ये देवाची धार्मिकता आहे, मला याची जाणीव होण्यापूर्वी मी हे असंख्य वेळा म्हटलं असेल. मी गरजू असतानाही असं म्हणू लागले की माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जात आहेत. जे लोक मला आवडत नव्हते त्यांच्याविषयी मी असं म्हणू लागले की ते मला खूप आवडतात आणि त्यांनाही मी खूप आवडते.
मी माझ्या पतीच्या अधीन नसतानाही म्हणू लागले की मी पतीच्या अधीन आहे. चला आता, तुमचं तोंड देववचनाने भरून टाका. स्वतःविषयी आणि तुमच्या भविष्याविषयी हीन दर्जाच्या गोष्टी बोलणं थांबवा. मला एक गोष्ट सांगू द्या, जे 500 मैलांचा प्रवास करून इथे आलेत आणि ज्यांनी हात वर करून स्वतःविषयी वाईट बोलल्याचं कबूल केलंय, त्यांनी फक्त एकच बदल जर घडवला तर या सभेतून मिळालेलं फळ त्यांना इतकं मोलाचं वाटेल की ते मला शहरोशहरी जायला भाग पाडतील. हे खरंय. तुम्हाला खूप छान वाटेल, तुम्ही आनंदी व्हाल. देवाच्या निर्मितीला तुच्छ लेखणारे तुम्ही कोण आहात? आमेन. आणि मला हे सगळं माहिती आहे. मला माझे पाय आवडत नव्हते, मला माझा आवाज आवडत नव्हता, मला माझ्या खूप गोष्टी आवडत नव्हत्या. तुमच्या पायांची सलोखा करा. मला माझ्या पायांशी आणि माझ्या आवाजाशी सलोखा करावा लागला. मी कुठेही फोन लावला तरी मला विचारलं जायचं की बोला साहेब. कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर नाश्त्यासाठी फोन लावणं मला आवडत नसायचं, कारण ते म्हणायचे मिस्टर मायर, मिस्टर मायर, मिस्टर मायर. गेल्या वर्षी मी शहराबाहेर होते आणि फेशियल करण्यासाठी मी एका पार्लरला फोन लावला. तिने विचारलं तुमच्या चेहऱ्यावर केस आहेत का? मला काही कळलं नाही आणि मी म्हटलं की हो, मला थोड्याशा भुवया आणि पापण्या आहेत. आणि मी त्यांना सांगितलं की हो, म्हणजे मला भुवया आणि पापण्या आहेत. आणि ती म्हणाली नाही, तुम्हाला दाढी मिशा आहेत का? मी म्हटलं नाही. नाही, मी एक स्त्री आहे. पण आता मी असं म्हणत नाही की मला माझा आवाज आवडत नाही. का माहितीये? कारण देवाला हाच आवाज जगभर पोचवण्यात आनंद वाटतो. तुम्हाला तुमची कुठली गोष्ट आवडत नाही त्यावर मात करा. त्या बाबतीत जे करता येईल ते करा आणि स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःबद्दल वाईट, निर्दयी आणि तुच्छ गोष्टी बोलणं थांबवा. आत्ताच्या आत्ता म्हणा, मी देवाचं लेकरू आहे. माझ्या आईच्या उदरात त्याने मला स्वतःच्या हातांनी घडवलेलं आहे. मी विक्षिप्त नाही, मी अतुल्य असा आहे. माझ्यासारखा मीच आहे आणि त्यामुळे मी मौल्यवान आहे. या जगात कुणीही माझ्यासारखं नाही. मी स्वतःच माझ्यासाठी आणखी वरची पातळी गाठू शकते. तुम्ही देवाविषयी कसं बोलता ही दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे. मलाखीमध्ये एक अतिशय सुंदर असं वचन आहे जे म्हणतं की जे देवाचं भय धरतात ते नेहमी देवाच्या गौरवाविषयीच बोलतात आणि देव त्यांचं संभाषण आठवणींच्या वहीत लिहून ठेवतो. अरे बाप रे, देवाविषयी तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टी बोलता? तुम्ही म्हणायला हवं देव विश्वासू आहे, देवाने माझं कल्याण केलंय. जरी देवाने यापुढे माझ्यासाठी एकही गोष्ट केली नाही तरी त्याने आधीच माझ्यासाठी खूप केलंय, त्यासाठी मी योग्य नाही. देव आपल्या इच्छेप्रमाणे काही करत नाही, तेव्हा आपण त्याच्याविषयी वाईट का बोलतो? त्याने आपल्यासाठी काही केलं नाही तरी आपण नरकात जाणार नाही. हालेलुया. तेव्हा देवाविषयी बोलताना सांभाळून असा म्हणा, देव चांगला आहे आणि तो मला आवडतो. त्याची स्तुती असो. देव कधीही चूक करत नाही. प्रभू, जगामध्ये जे काही चुकीचं आहे ते मी आहे, तू मुळीच नाहीयेस. देवाबद्दल नेहमी जपून बोला. लोकांविषयी बोलताना जपून बोला. बायबल म्हणतं प्रीती पापांची रास झाकते. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या ओळखीच्या लोकांच्या चुका तुम्ही उघड करता की तुम्ही त्यांना झाकता? बघा, मेरी चैननी काय केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सध्या ना मला कुणाविषयी ना काहीतरी माहिती आहे खरंच. आणि मला तुम्हाला ते सांगायचंय, पण मला तशी खोड आहे. पण मी ते सांगितलं नाही एकाही व्यक्तीला नाही, कारण मी आत्मसंयम वापरते. कारण जेव्हा आपण पापांची रास झाकत नाही तेव्हा देवाला ते आवडत नाही.
बघा, प्रत्येक गोष्टीचा निकाल लावण्याची एक ठराविक वेळ असते, पण ते करण्याची एक ठराविक पद्धतही असते. आणि स्वतः मी असं केलेलं आहे. आपल्याला वाटतं सांगूया 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 सांगूया. उत्पत्ती 9 मध्ये जलप्रलयानंतर नोहाने एक द्राक्षमळा लावला आणि त्या द्राक्षमळ्याला अमाप पीक आलं. तो मद्य प्यायला आपल्या तंबूत उघडा वागडा पडला. हे आहे उत्पत्ती 9 मध्ये. तुम्ही घरी जाऊन स्वतःसाठी हे वाचू शकता. उत्पत्ती 9. तो तंबूत उघडा पडला. त्याच्या एका मुलाने आत येऊन ते पाहिलं आणि त्याने दुसऱ्या दोघांना सांगितलं. त्यांनी वस्त्र घेतलं आणि पाठमोर चालत जाऊन त्यांनी आपल्या बापाची नग्नता झाकली. ज्या मुलाने आपल्या बापाची नग्नता पाहिली तो शापित झाला आणि ज्यांनी ती झाकली ते झाले आशीर्वादित. आशीर्वादित. प्रीती पापांची रास झाकते. रास झाकते. फक्त सांगायचं म्हणून काही सांगू नका. ऐकलत तुम्ही? फक्त काही सांगायचंय म्हणून सांगू नका. आणि तसं करताना आत्मिकतेचा आव आणून म्हणू नका तुम्ही प्रार्थना करावी म्हणून सांगतोय. हे तर दुप्पट वाईट आहे. लोकांबद्दल बोलताना जपून बोला. परीक्षेतून जातानाही जपूनच बोला. ही चौथी गोष्ट आहे. परीक्षेतून आणि संकटातून जाताना तुम्ही काय बोलता हे महत्वाचं आहे. मी एकदा इथे वाचलं होतं यशया 53. त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले. त्याने आपले तोंड सुद्धा उघडिले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे त्याने आपले तोंड उघडिले नाही. उघडिले नाही. हे खूपच महत्वाचं आहे. जेव्हा आपण परीक्षा आणि संकटातून जातो तेव्हा आपण मूर्खासारखं अविचारी बोलणं करू नये. माझ्या बाबतीत कधीच काही चांगला होत नाही, हे असं घडलं विश्वासच बसत नाही, असं कधी म्हणू नका. बघा, मला काहीच कळत नाही प्रभू, मी न चुकता चर्चला जाते आणि मी दशमांश आणि दानही देते जसं काही तुम्ही देवाला म्हणता आणि मला हे मिळालं नाही. नाही, आपण म्हणायला हवं, प्रभूजी हे काय चाललंय मला कळत नाहीये, पण मी फक्त तेच करत राहीन जे योग्य आहे. कारण मी हे कुठल्याही अपेक्षेने करत नाही, तर तू मला आवडतोस म्हणून करते. आमेन. मला तुम्हाला उत्तेजन द्यायचंय की तुम्ही तुमच्या मनाचा निग्रह करा. कितीतरी लोक आत्मसंयमाअभावी काम पूर्ण करू शकत नाहीत. किती जणांचं कपाट अनेक वर्षांपासून अस्ताव्यस्त पडलेलं आहे. तुमचं गॅरेज किंवा तळघर अस्ताव्यस्त आहे. किती जणांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे सांगा मला. तुम्ही फक्त चेक्स लिहित राहता पण त्यांची माहिती नसते. ठीक आहे, पण तुम्ही हे करू शकता. आत्मसंयम नीट कार्य करतं. योजना आखा आणि त्या दिशेने पाऊल उचलून मनाचा निग्रह करा. कलस्से करा 3. देवाची तुमच्यापासून जी अपेक्षा आहे त्याकडे तुम्ही मन लावा. असं समजा की तुमचं एक कपाट आहे जे स्वच्छ करण्याची गरज आहे आणि एक सांगू, ते स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला निदान 10-12 तास तरी सहज खर्च करावे लागतील. तुम्ही म्हणू शकता ठीक आहे, मी रोज 2 तास खर्च करून ते स्वच्छ करीन, म्हणजे सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये मी ते नीट करीन. आता मी तुम्हाला इथे उभं राहून पैजेवर सांगू शकते की सैतानाला प्रगती आवडत नाही. तो तुमच्या कामात अशा गोष्टींचा अडथळा आणील ज्या तुम्हाला तुमचं कपाट स्वच्छ करण्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या वाटतील. आणि म्हणून तुम्हाला इथे तुमचं मन लावून काम करायचंय. काही गोष्टी करण्यासाठी आज तुम्ही निग्रह करा आणि तुम्ही हा दृढ निश्चय करा की तुम्ही कुठल्याही अव्यवस्थित गुंत्यात अडकणार नाही जिथे काही शोधायचं झालं तरी अर्धा वेळ खर्च होतो. दृढ निश्चय करा की तुम्ही तुमच्या मुलांना शिस्त लावाल. दृढ निश्चय करा की तुम्ही स्वतःला शिस्त लावाल आणि देवाने तुम्हाला जे दिलंय त्याची काळजी घ्याल. तुम्ही नोकरी करणार असाल तर मन तयार करा की तुम्ही ती नीट कराल, नाहीतर करणारच नाही, अजिबात नाही. आमेन. तुम्ही तुमच्या मनाचा निग्रह करा.
तर आपल्याला आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांवर आणि जीवनातल्या इतर गोष्टींवर ताबा ठेवण्याची गरज आहे. आत्मसंयम हा शिक्षणासाठी फार आवडता विषय नसेल, पण तो एक महत्त्वाचा असा विषय आहे. आत्मसंयमामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट संतुलित राहते. बायबल सांगतं की ही गोष्ट आपल्या भल्यासाठीच आहे. नीतिसूत्र 25:28 म्हणतं, मी आत्मसंयमाने सर्व काम घेतो आणि माझ्या आत्म्याला मी मोकाट सोडत नाही. गावकूस नसलेल्या पडक्या गावासारखा मी त्याला होऊ देत नाही. आत्मसंयम आणि शिस्तीने मी माझ्या जीवनाचे रक्षण करतो. मला हे आवडतं. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्पायर मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.